हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो हो, तुरीच्या दाण्यांची चटणी. तुम्ही बघू शकता चटणी किती मस्त दिसते तर, आणि खायला सुद्धा ती तितकीच चटकदार लागते. तर चला आज आपण पारंपरिक पद्धतीने तुरीच्या दाण्यांची चटणी कशी बनवायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपण यासाठी घेतलेल्या आहेत तुरीच्या शेंगा. तर या तुरीच्या शेंगा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तर बघा, अशा प्रकारच्या ज्या शेंगा आहेत यांना आपल्याला सोलून याचे दाणे काढून घ्यायचे असतात. तर आपण आता याचे दाणे काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या शेंगा सुद्धा सोलून याचे दाणे काढून घेणार आहोत. तर बघा, आपल्या शेंगा सोलून झालेल्या आहेत आणि आपण त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. तर आता आपण चटणी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण या दाण्यांना भाजून घेणार आहोत. तर आपल्याला या दाण्यांना भाजण्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे. मीडियम गॅस ठेवत आपल्याला या दाण्यांना भाजून घ्यायचं आहे. कंटिन्यू आपण याला परतत राहूयात. अगदी आपण शेंगदाणे भाजतो तसेच आपल्याला या तुरीचे दाणे पण भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले दाणे किती मस्त भाजले जात आहेत. तर बघा, थोडे थोडे चटके लागायला त्याला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण हे दाणे काढून घेऊयात. नेक्स्ट आपण चटणीसाठी आपण जी मिरची वापरणार आहोत, तर आपण यासाठी 5-6 मिरच्या वापरणार आहोत. मिरचीचा अंदाज आपण कमी जास्त करू शकतो. मिरची पण आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तर बघा, मिरचीला पण मस्तपैकी असे चटके लागलेले आहेत आणि मिरची पण छान भाजली गेलेली आहे. तर आपण ती काढून घेऊयात आणि चटणी बनवायला घेऊयात. तर बघा, चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तुरीचे दाणे भाजून घेतलेले होते ते घेतलेले आहेत. नेक्स्ट आपण यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालूयात. 5 ते 6 हिरवी मिरची भाजून घेतलेली आणि कोथिंबीर ही आपण जास्त घालणार आहोत. तर एक छोटी वाटी भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे मस्त चव येते चटणीला. लास्टला आपण यात घालणार आहोत चवीपुरता मीठ. मीठ घातल्याच्या नंतर आपण यामध्ये थोडं पाणी घालून असं थोडंसं जाडसर अशी चटणीचं वाटण करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे. चटणीला खूप बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं. तर बघा, अशा प्रकारे आपली चटणी वाटून झालेली आहे. तर आता आपण हिला तडका देऊयात. तर तडका देण्यासाठी मी एक छोटी कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आपण 2 पडी तेल घालूयात. तेल तापल्याच्या नंतर आपण यामध्ये 1 चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी मस्त तळतळू द्यायची. नंतर आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. थोडंसं बारीक कट केलेला लसूण, तडक्यामध्ये खूप छान लागतो असा बारीक कट केलेला लसूण. याला पण थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. नंतर आपण घालणार आहोत 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. त्यामुळे खूप छान स्वाद येतो चटणीला. कढीपत्त्याची पाने सुद्धा व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची. आणि हा तडका व्यवस्थित झाल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण यात घालणार आहोत. तर हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं. तर बघा, किती मस्त दिसतोय तडका दिलेला त्या चटणीला, आणि खायला सुद्धा ती तितकीच चटकदार लागते. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. जर आपल्याला चटणी घट्ट वाटत असेल तर आपण थोडंसं पाणी आपण त्यात ॲड करणार आहोत.
तर बघा अशा प्रकारे आता या चटणीला एक उकळ येऊ देऊयात आणि एक उकळ आल्याच्या नंतर आपली तुरीच्या दाण्यांची चटणी तयार असणार आहे। तर तुम्ही बघू शकता त्याला किती मस्त उकळी आलेली आहे। तर आपली आता चटकदार चटणी तयार झालेली आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तूरच्या दाण्यांची चटणी आणि अगदी स्वादिष्ट अशी चटणी आपण बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।